नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 बातम्या. सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवार यांना प्रश्न. तर हा प्रश्न धनंजय मुंडे यांनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर. कोण कुणाला भेटलं यावर राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद व्हायला हवा. सुरेश धस यांनी भेट घेतली असती तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार अशी त्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंडे धस भेटीवर पहिली प्रतिक्रिया. बीड जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार. संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना. वाल्मी कराड सध्या याच जिल्हा कारागृहात. माझ्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो. मित्रपक्षाच्या नेत्यांना देखील शिस्त पाळायला सांगा. अजित पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं, मात्र चुकीचा लाभ घेतल्याचं निवडणुकीनंतर लक्षात आलं. लाडकी बहिणी योजनेवरून अजित पवारांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार. लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेमधून वगळणार, सूत्रांची माहिती. लाडक्या बहिणींची नावं कापली तर मतांसाठी लाच दिली हे सिद्ध होईल. नावं कापल्यास भगिनींना घेऊन मंत्रालयामध्ये घुसू. मंत्र्यांचं जीणं मुश्किल करून टाकू. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा इशारा. सरकारनं सर्व योजनांसाठी बजेट दिलेलं आहे. शिवभोजन बंद होणार नाही. राज्यामध्ये सर्व योजना सुरू राहणार. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. सुरुवात तुम्ही केली पण नियतीने तुमचा शेवट केला. मंत्री जयकुमार गोरे यांची माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका.